हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीला राज्यामध्ये 30 ते 35 जागा मिळतील। लोकसभा निकालासंदर्भात शरद पवारांचा मोठा दावा। पक्ष विलीन करण्याची वेळ महाविकास आघाडीवर येईल। पवारांच्या 30 ते 35 जागा जिंकणार या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा टोला। 3 टप्प्याचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं, टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल, शरद पवारांची टीका। मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय प्रियांका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। खासदारकी वाचवण्यासाठी प्रियांका चतुर्वेदींकडून आरोप। महाविकास आघाडीचे सरकार असताना दाओसमध्ये काय केलं बोलायला लावू नका, शीतल म्हात्रेंचं प्रियांका चतुर्वेदी यांना प्रत्युत्तर। प्रियांका चतुर्वेदींनी राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा पलटवार। साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती, अजित पवारांकडून खंत व्यक्त। तर पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, अजित पवार यांची टीका। माझं करिअर बघा आणि दादाचं करिअर बघा, मुलाबाबतच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा टोला। पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मला काहीतरी चांगलं काम करायचंय, पुतण्या म्हणून किती दिवस मतं मागू, पुण्याच्या शेल पिंपळगाव मधील सभेत अजित पवारांचा शरद पवारांना टोला। छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत प्रचार, आमदार सुहास कांदे यांचा आरोप। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना, भुजबळांनी कांदेंचा आरोप फेटाळला। 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास मनसेला परवानगी, एकही उमेदवार नसलेल्या पक्षाला परवानगी, भाजपला फक्त लाचारांची फौज हवी, अंबादास दानवेंसह अरविंद सावंत यांची टीका। कर्नाटकमध्ये सुद्धा लोकसभेनंतर आपल्यासारखंच होईल, आमच्याकडेही नाथ ऑपरेशन करायचे, बेळगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, शिंदेंकडून बंडाचे संकेत। भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधीही झाला नाही, पर्यायावर चर्चा झाली, पण चर्चा म्हणजे निर्णय नाही, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांचा खुलासा। तर भाजपसोबत जाण्याच्या चर्चेबाबत पवारांनी किमान कबूल तरी केलं, भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या, अजित पवारांचा सवाल। सलीम कुत्तासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस, पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला, बडगुजर यांची माहिती। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। नरेंद्र मोदींची 15 मेला कल्याणमध्ये सभा, श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निष्ठत आहे, 4 ते 5 दिवसात तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।